नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा हा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होईल, कारण आज मी तुमच्यासाठी चालू घडामोडी IMP क्वेश्चन्स कव्हर केले आहेत आणि हे क्वेश्चन्स तुमच्या येणाऱ्या पुढील परीक्षेकरिता खूपच महत्त्वाचे असतील आणि हे प्रश्न तुम्हाला 100% विचारण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्यात एकूण क्रियाशील दूध उत्पादन सहकारी संस्थांची संख्या ही किती आहे? महाराष्ट्र राज्यात एकूण क्रियाशील दूध उत्पादनात सहकारी संस्थांची संख्या ही किती आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे 11,219 एवढी महाराष्ट्र राज्यात एकूण क्रियाशील दूध उत्पादन सहकारी संस्थांची संख्या ही आहे। तर ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर तुमचे एकदम योग्य होईल। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे 18,459 किलोमीटर एवढी महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्गाची एकूण ही लांबी आहे। तर ऑप्शन सी हे उत्तर तुमचं एकदम करेक्ट होईल। नेक्स्ट, अयोध्येतील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेली रामाची मूर्ती कोणत्या फुलावर विराजमान आहे? अयोध्येतील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेली रामाची मूर्ती ही कोणत्या फुलावर विराजमान आहे? तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर जे होईल ना ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे कमळ। तर अयोध्येतील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेली रामाची मूर्ती ही कमळ या फुलावर विराजमान आहे। तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर तुमचं एकदम करेक्ट होईल। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। महाराष्ट्र राज्यात पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन हे कोठे होणार आहे? महाराष्ट्र राज्यातील पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन हे कोठे होणार आहे? तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे पुणे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन हे होणार आहे। तर ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर योग्य होईल तुमचं। तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। 23 जानेवारी हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? 23 जानेवारी हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर काय होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे पराक्रम दिन म्हणून 23 जानेवारी हा दिवस भारतामध्ये साजरा करण्यात येतो। तर ऑप्शन सी हे उत्तर तुमचे एकदम योग्य होईल। नेक्स्ट, एशियन मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? एशियन मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024 ही कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे हाँगकाँग या ठिकाणी एशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024 ही आयोजित करण्यात आली होती। तर ऑप्शन क्रमांक सी हाँगकाँग हे उत्तर योग्य होईल तुमचं। पुढचा प्रश्न घेऊया। महाराष्ट्र राज्यातील 18 ते 29 वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या एकूण किती कोटी झाली आहे? महाराष्ट्र राज्यातील 18 ते 29 वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या ही एकूण किती कोटी झाली आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे 1,73,00,000 एवढी महाराष्ट्र राज्यातील 18 ते 29 वर्षीय वयोगटातील मतदाराची संख्या ही झालेली आहे। तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल तुमचं। चला पुढचा प्रश्न घेऊया। महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मतदार संख्या ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक
मतदार संख्या ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे पुणे. तर महाराष्ट्र राज्यातील पुणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदाराची संख्या ही आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य होईल तुमचं. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. देशात कोणता दिवस हा राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? देशात कोणता दिवस हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा हा करण्यात येतो? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे 24 जानेवारी हा दिवस देशामध्ये राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा हा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट, मृत्यूनंतर अवयवदानात कोणते राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे? मृत्यूनंतर अवयवदानात कोणते राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे? याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे राजस्थान हे राज्य मृत्यूनंतर अवयवदानामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य हे आहे. तर ऑप्शन सी हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट, केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांच्या हस्ते पॉवर ग्रिड विश्राम सदनचे उद्घाटन हे नुकतेच कोठे झाले? केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांच्या हस्ते पॉवर ग्रिड विश्राम सदनचे उद्घाटन हे नुकतेच कोठे झाले? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे बेंगळुरू या ठिकाणी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांच्या हस्ते पॉवर ग्रिड विश्राम सदनचे उद्घाटन हे झालेले आहे. नेक्स्ट, अलीकडे चर्चेत आलेले जनरल डॉग जून हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे चीन या नेक्स्ट, फारसी ही कोणत्या देशाची अधिकृत भाषा आहे? फारसी ही कोणत्या देशाची अधिकृत भाषा आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे इराण या देशाची अधिकृत भाषा ही फारसी आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट, विश्वनाथन आनंदला मागे टाकून भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू कोण बनला आहे? विश्वनाथ आनंदला मागे टाकून भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू हा कोण बनला आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे रमेश बाबू प्रज्ञानंद हा विश्वनाथ आनंदला मागे टाकून भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू हा बनलेला आहे. तर ऑप्शन बी हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट, तांबे उत्खनन आणि खाण प्रकल्पासाठी भारतीय शिष्टमंडळ कोणत्या देशाला भेट ही देणार आहे? तांबे उत्खनन आणि खाण प्रकल्पासाठी भारतीय शिष्टमंडळ ही कोणत्या देशाला भेट ही देणार आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे झांबिया या देशाला भारतीय शिष्टमंडळ हे भेट देणार आहे. नेक्स्ट, खालीलपैकी अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च बिंदू कोणता आहे? अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च बिंदू हा कोणता आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे गुरु शिखर हे अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च बिंदू हा आहे. नेक्स्ट, भारतात कोणत्या मंत्रालय मार्फत नॅशनल वॉटर अवॉर्ड देण्यात येतो? भारताच्या कोणत्या मंत्रालयामार्फत नॅशनल वॉटर अवॉर्ड हा देण्यात येतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे जलशक्ती मंत्रालयामार्फत नॅशनल वॉटर अवॉर्ड हा देण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट, विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे यावर्षीचे पावसाळी अधिवेशन हे कोठे घेण्याचा निर्णय हा घेतलेला आहे? विधानसभा कामकाज सल्लागार समितीने यावर्षीचे पावसाळी अधिवेशन हे कोठे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे मुंबई या ठिकाणी विधानसभा कामकाज सल्लागार समितीने यावर्षीचे पावसाळी अधिवेशन हे घेण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट, भारताचे माजी उपराष्ट्रपती एम
व्यंकय्या नायडू यांना कोणता पुरस्कार हा जाहीर झाला आहे? भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोणता पुरस्कार हा जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे पद्मविभूषण हा पुरस्कार भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना जाहीर हा झालेला आहे. तर ऑप्शन सी हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट, खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 स्पर्धा 19 ते 31 जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले आहेत? खेलो इंडिया यूथ गेम 2024 या स्पर्धा 19 ते 31 जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यामध्ये आयोजित ह्या केल्या आहेत? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 या स्पर्धा 19 ते 31 जानेवारी दरम्यान आयोजित ह्या केल्या आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 2024 मध्ये किती व्यक्तींना कीर्तीचक्र पुरस्कार हा जाहीर झालेले आहेत? 2024 मध्ये किती व्यक्तींना कीर्तीचक्र पुरस्कार जाहीर झाले आहेत? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे 6 व्यक्तींना 2024 मध्ये कीर्तीचक्र पुरस्कार हा जाहीर झाला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणता धावपटूला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे? महाराष्ट्रातील कोणत्या धावपटूला अतिविशिष्ट सेवा पदक हे जाहीर झालेले आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे अविनाश साबळे यांना महाराष्ट्रातील अतिविशिष्ट सेवा पदक हे जाहीर झालेले आहे. नेक्स्ट, भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे किरण देशमुख यांची भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी ही नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, 3 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? 3 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा हा करण्यात येतो? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे बालिका दिन म्हणून 3 जानेवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा हा करण्यात येतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे महसूल दिन हा महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट रोजी साजरा हा करण्यात येतो. नेक्स्ट, भारत आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्राचे भूमिपूजन कोठे करण्यात आले आहे? भारत आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्राचे भूमिपूजन हे कोठे करण्यात आले आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे गुरुग्राम या ठिकाणी भारत आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्राचे भूमिपूजन हे करण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल तुमचं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला चालू घडामोडीमधील काय व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे. मी त्यावर पण एक व्हिडिओ बनवील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.